हर हर महादेव मित्रांनो, कस काय. तर वेगळं काय सांगायची गरज नाहीये. धमाका काय, सस्पेन्स काय राहिला नाही. सगळीकडं राडा झालेला आहे. त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार आहे, कारण की मला माहिती मी किती नीच माणूस आहे. कारण की आपला ब्लॉग कधी टायमिंगला येत नाहीये. त्याच्यामुळे हा क्लिप म्हणजे झालं सगळं रिव्हील. त्यानंतर नाही सोबत टाकला असता तर सस्पेन्स असता तुमच्यासाठी पण. तर महत्त्वाचा मुद्दा हा की आपण ऑल ओव्हर इंडिया टूर्स चालू केलं, टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपले ऑल ओव्हर इंडिया. तर तुम्हाला पूर्ण आपल्या देशामध्ये कुठंही जायचं असेल, कुठल्याही देवस्थानाला कुठंही जायचं असेल, तर तुम्ही खाली नंबर, इथे साईडला नंबर येईल, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, DM करा. शिवधर्म टूर्स अँड ट्रॅव्हल्सला पेजला फॉलो करा. तिथं पण अपडेट्स तुम्हाला करंट आत्ता कुठे कुठे आपले ट्रिप्स चाललेत त्याच्या पण अपडेट्स तुम्हाला भेटतील. तुम्हाला कुठे जायचं असेल तर नंबर दिलेले त्यांना कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. तुम्हाला प्रॉपर की ते आयटिनरी बनवून पाठवतील, प्रॉपर डिटेल्स राहतील त्याच्या, की कसं काय म्हणजे काय प्राइस राहील, कसा स्टे राहील, सगळ्या गोष्टींची तुम्हाला डिटेल्स आयटिनरी प्रॉपर भेटेल. त्यासाठी या कॉन्टॅक्टवरती कॉल करा. तर चला व्लॉगला सुरुवात करू आता. हर हर महादेव मित्रांनो, तुमचं सहर्ष संघर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहिल्यांदा सहर्ष संघर्ष असं बोललोय मी, तर का बोललोय काय नाही बोललोय, आजचा ब्लॉगचा मुद्दा काय आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी कळतील. लास्ट 4 ते 5 वर्षाची मेहनत, 4 ते 5 वर्षाची मेहनत तर जे फळ असतं ना, ते आज मी माझ्या आईबापाला देणार आहे. तर खूप खास व्हिडिओ राहणार आहे, छोटंसं सरप्राईज राहणार आहे. आणि जे पण मी हे सरप्राईज माझ्या घरच्यांना देऊ शकतो ते फक्त तुमच्यामुळे देऊ शकतो. जे माझे सपोर्टर्स आहे त्यांना पण, जे माझे हेटर्स आहे त्यांना पण मनापासून. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा, खूप जास्त मजा येणार आहे, खूप जास्त. तर चला आवरतो. सकाळचे 3 वाजलेले आहेत, ब्रह्ममुहूर्त ने हम उठ गए. आणि आतली घरातली हालत बघा. भूत बाबाची तयारी चालू आहे. चालेल तयारी नुसतीच तयारी. किती उठले का नाहीये? ह्यो कसला ह्यो 10 वेळा हल्लाय, पण ह्यो काय हल्ला ना. मुंडे उठ गे मुंडे. वंश झाले गोपीनाथ मुंडेची. आहे. लय पातळ आहे पोरगा. लय बाता मारते ते. तर चला आवरूया आता आणि निघूया. तर मित्रांनो, असा माझा लुक आहे आणि असं माझ्या पप्पांचा. आता पप्पांना रेडी करतोय मी. तर देखते अभि फादर कसे दिखतात. फादरला घेतली जोधपुरी. मी काय घेतलंय डिझायनर मला नाही माहिती, पण डिझायनर एवढंच माहिती. टोपी असली, टोपी याच्यावर टोपी तुमच्याकडे चांगली नाही का टोपी? टोपी दे का नवीन? ते तसली आहे का नाही तर आपली ती कसली मदर बघा, मदर इकडे अवघड आहे यांचं एक. या. टोपी बघा टोपी मदर दे. चांगली बघा. आणि हे पण दे गळ्यात घालायला. हे वारकऱ्यांचं असतं ते पण याच्या जोडीवर घालणार आहे आम्ही. हा. डोक्याला शिकता. काय खरं नाही. अरे हे कुठे मला सापडा नाही. थांब जरा. मित्रांनो, कमेंट करून सांगा फादर कशी दिसते ते आता. वाटते का साहेब? साहेब वाटले पाहिजे का नाही? मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा, देखिए ना. छातीला इथे हो. हे दिसते चांगले. हा हो. राहू दे. चला चला आता उशीर झालेला आहे, निघू. हे बी घे. आहे का नवीन? दिसते का चांगली? धूप बीप लावली काय? हा? धूप लावली काय? देवाला लय लेट झालंय काय, आम्ही 1.5 तास लेट आहे. चला आता काय चालून घ्यायचं. हे बघा माझी सुंदर सुंदर आई, सुंदर सुंदर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. तर आपण चाललेलो आहे, कुठे चाललोय? धगडंग धगडंग धगडंग. कुठे चाललंय सांगतो तिथं. स्टेट्यून ला. तुला माहिती आहे का तरी कुठे चाललंय? नसू दे मला. हम ये हो अंतर्यामी, हमको सब पता रहता है. हाय का? अंदाज लावला काहीच तू. माहित शहाणा नाही. समजू नको स्वतःला. काय नाही काय अरे बघू ना. अरे भाई साहब,
सगळ्या स्टोरी एंडला सांगणार आहे. सगळ्यांनी लय अंदाज लावलाय, कोणाचा अंदाज काय खरा ठरणार नाही, कारण की मी कोणालाच नाही सांगितलेले, फक्त हे 2 मागचे कार्टे यांना सांगितले, कारण की हे मेन कार्यकर्ते आहे, जवळची आहे त्यांच्या. कारण की शूट हे करणार आम्ही कोण आहे, नाही. यांना सगळं गाईज आम्ही कोण नाही, गाईज आम्ही कोण नाही. शूट करणार आहेत ते, त्यामुळे त्यांना माहिती पाहिजे काय करणार आहे काय नाही, त्याच्यामुळे त्यांना माहित आहे. नाहीतर बाकी माझ्या जवळच्या मित्रांना बी नाही माहिती. सगळेजण रातभर झोप आहे ना सगळ्यांना, सगळे म्हणतात ते कुठला डान्स करू, डान्स कुठला शिकू. अक्षय म्हणतोय, साई म्हणतोय भाई मी रात्री जातो, लोकेशन टाक, काय विषय केला बघून होते. साई मला मेसेज करतोय रात्रीचे 1 वाजता, त्याला वाटलं आई सांगत, म्हणलं बाबा मलाच माहिती नाही, तुला काय सांगू मी. कोणालाच नाही माहिती. तर चला बघा पुढे काय हळू होणार आहे, इथं काय नाही होणार आहे. पाणी चला हळू उडतंय आधीच. बोलते मला पण माहित नाही कुठं चाललोय. तुम्हाला बी माहित नाही का? तर सजवले तुम्हाला त्यांना सजावलाय फक्त सजावं लाईन घेऊन चाललोय फादरला पण. तर चला आता जास्त बोलत नाही, कारण की 1.5 तास लेट आहे. आपण आपल्याला 5ला निघायचं होतं. 4ला. नाही 5ला तिकडनं निघायचं होतं रे, त्या पुढच्या स्पॉटवर. तर आपल्याला इथं 5:30 6 वाजले, 5:30 बी नाही 6 वाजले, 1.5 तास लेट आहे. तर चला आपण काय लेटच असतो तसं. यस, लेट पण थेट. ऑलवेज वी आर ग्रेट. कशी दिसते मम्मी माझी? मित्रांनो काय दिसतंय पप्पा माझे? पहिल्यांदा बांधून चालल्यावानी वाटायला लागले आम्हाला. का बरं? मग काय माहित नाही काय नाही, नुसतं चरण सांगतो गाई भाने असं नाही का, येडावानी वाटतं. माहित असले असंच आम्हाला इकडे अक्कलकोट गाणगापूरला न्या गाडीत असले. नेऊ लवकरच नेऊ अक्कलकोट गाणगापूरला. हा. ते सोडून दुसरीकडे जात नाही का आपण? सोडून मी इकडं ह्याला जरा शेगावला गजानन महाराज. तर चला, डोळे लाल झाले, झोप नाही. बघा झोप नाही. लय अवघड आहे बाबा. हे या पोराच्या नादी लागणं लय अवघड गोष्ट आहे. हे पोरग पुतवानी कधी बी उठ काय चल, हे मी उठवलंय सगळ्यांना. काय माणूस कधी बी काय बी करतय. हे संग राहणं म्हणजे माझं मेंटल स्टेट बनवलेलं आहे एका माणसामुळं, की आपल्यालाच उठायला लागतं ना आपल्याच करायला लागतं, तर काय होत नाही. त्यामुळे मेंटल स्टेट बनली आहे माझी, म्हणजे बनवतोय मी स्ट्रॉंगली. कारण की मला लय धक्का भेटलेला आहे लास्ट ट्रिपला. एक माझी लय मोठी गोष्ट झालेली नाही तिकडे जाऊन झोपल्यामुळं. तर त्यामुळे मी आता सवय लावणार आहे की स्वतःच उठायचं आणि सगळ्यांना उठवायचं. चला, स्वतः केल्याशिवाय काहीच होत नसतं. म्हणजे माझ्याकडनं शिकला नाही गायचा, मित्राकडनं शिक. मित्राकडनं शिकला. Yes. विचार करा, आईचं बोलणं जास्त लोक मनाव घेत नाही. येस, मित्रांनी कान पिळल्यावर जागा झालाय. केस सेट नाही. चला केस सेट करतो. लग्नात काय ते सोडते ती कॅमेरा ड्रम काय म्हणते त्याला. ड्रम म्हणलं. ड्रम आहे की ड्रम आहे की. हा. काढायचं का ड्रमने व्हिडिओ तुमचा? आणलंय त्याने काय मग काय कसले ड्रम? ड्रोन ड्रोन काढतय. ड्रम काय? वरण नाही का मंडपात फिरते असं गोल. मांडपातनं लग्नातच बघितलंय. ड्रोन म्हणायचं, ड्रोन. गावाला काय नाही तुम्ही ड्रम म्हणा. ते ना माऊली दिंडीत बी इथं घाटाला सासवड घाटाला किती सोडते वरण. कसं आहे? एकच नंबर आहे. खाल्लं का? खाऊन तर बघा. खायला डोसा आहे काय? कसं खायचं कसंही कसं खायचं त्याचं गावा. कसं खायचं? शेड खायचं, तोडायचं आणि खायचं, तोडायचं आणि खायचं. चांगलं आहे का टेस्ट? चांगली आहे, पण मी पण नाही खाल्लं एवढा मोठा कधी. खरं सांगते. तुम्ही हा खावा, आम्ही दोघा खातो. नाही मी उत्तप्पा खाणार नाही. हे आपल्या कुठे गेला? नमस्कार. हे कुठे गेला? काय मागे येतोय? काय ऑर्डर केलं? हेच का सेम? उत्तप्पा खातो मग भेटतो. काय कार्यक्रम कोणाचा की काय चाललोय नुसतं चालली गाडी. आम्ही बसलोय गाडी. सांग की आता तरी डुकरा. हा नाही कोणाचं काय हाय काय नेमकं बसलोय गाडीत चाललोय. सांगतो काय? आम्हाला माहित नाही अजून काय. इकडं कुठं काय कळा ना, मी देवाला आलोय
का कशाला आलोय काय कळा कोणाचं लग्न हाय का हाय काय कळा ना बेत बसलोय गाडीत एवढंच खरं पूजा हाय का देवा बडवाशा पोरगी बघितली लग्न खरं सांग खरं सांग त्या काय तू जीवच घेईन बघ भांडुळा काय शानपणा मनाने चालणार नाही तुला काय चांगलं बोलते माहिती फायदा नाही उचलायचा तर मदर फादरला इकडं सोडलेलं आहे, स्टे केलेला आहे. आता इकडं सेटअप चालू आहे सगळं, तर थोडा वेळ लागणार आहे अजून. एक्साइटमेंट आहे. करा ये पटपट करा. मंडप म्हणजे नियोजन लय खतरनाक आहे आपलं. आता मंडप पहिल्यावर आणले का चिखलात बुडू नका प्लीज प्लीज. चिखल बघा, चिखल बघा. अरे धरलंय सोडतो तिथनं. सिनेमॅटिक तू घे, मी कंटिन्यू चालू आहे. माझ्या विचाराने माझा ब्लॉग बनवतो. काय बोलला कॉमेंट्री करून चालतंय, बोला काय. ओके बाबा या. नाव उलट येते ना, इकडनं घे ना. नाव असं येते सर, तसा उलट येते. गुच्ची असं घे. भाऊंची वॉच लय फ्री आहे. पहिले वॉचचं रिव्हील करू. एवढं डोंगर कुठं आलोय मी म्हणजे फार वर वरच येतोय. तुम्ही होते का आता तारमध्ये? हे आमचे मित्र, खास बंधू. यांचे पण टोस्ट आहे. 9 वाळे त्यांचे. मार्गदर्शक मेन मार्गदर्शक भाऊच. खतरनाक गिफ्ट होता. आम्ही त्याला काय काय विचार केला, एंगेजमेंट आहे. अरे आता म्हणलं, अरे ह्यानी काय केलंय काय, अंगठी बिंगटी घेऊन आलाय. पिक्चर बाकी आहे. अरे बापरे, आता आहे का पिक्चर? अजून पिक्चर हा ट्रेलर आहे फक्त. बरं मी लवकर येऊन गेला रे, विचार करतो मी लवकर करून कुठं येईन. आला? 11ला आला तो. 11ला अरे पण मी टाइम किती केलता? 1-1.5 ला टाइम केलता. अरे दारूकडे असं लागते. म्हणलं 1-1.5 तास लागेल असं वाटलेलं मला. तू कुठल्या रोडने आला? खडक वाचला. मला तेच पडलं. 5-2 मिनिट आम्ही इथनं आलो. झालं जाऊन द्या, एक्सचेंज मारून घेऊ आपण. मी आल्यावर पाऊस चालू झाला. नाही, खाली पण चालू होतं. ते गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, लॉक होत नाही. ड्रोन पॅक केला का ओपन ठेवलाय? आज काय नाव दिलं याला? शिववंदन. वंदन. इंद्रम. काय होतंय? झोप झाली नाही भाऊची. तुझे धूळ बसली कुठलं आम्ही तर म्हणलं काहीतरी फार्म हाऊस बिर्म शॉर्ट दिसतोय. आईसलँड म्हणलं, आईसलँड चालू केले भाऊ. तिकडे गेला केक म्हणलं, केक दिसते. हॉर्न वाजवलं तिथे रेंज नाही, हॉर्न वाजवतोय तो आलाय. म्हणलं बोला ना. रोहित ढवळे आत येत म्हणलं, कोण रोहित ढवळे? ते तसं लोकेशन एंड झाले. परत बघतो यांनी पुढे पाठवलं अजून. अरे इथलं लोकेशनच काय आहे नाही ना. मग जवळचं केक फॉर्म बघितलं मी, त्याचं लोकेशन टाकलं. इथं काहीच नाही. इथलं काय लोकेशन टाकलं मला पोहोचायचं 500 रजिस्ट्रेशन ऑफिस. शिवण पाणी करायला आलं म्हणजे. मग आता काय करावं? तुला म्हणलं निवांत येतो, तू म्हणलं नको. मी तर किती वेळ थांबणार मग, घरी पण येणार घरी आलं असतं मग यार. तुझं करून घरी आलं असतं, बेटर आलं, थांबलं आलं असतं. काय विषय? गेसिंग गेम चालू आहे. गेसिंग गेम चालू आहे यांचा. त्यानंतर हॅरियर आहे का सियारा आहे.
मला कळलं पण ते जरा काय थोडी XUV low वाटते? budget बोलतात गाडी, पण गाडी जरा हाय बजेट आहे. हा. दिलं मी त्यांना आता हाय बजेट आहे घेऊन दिलं. थोडी हाय बजेट, तुम्ही लो बजेट बोलता. हा, थोडी हाय बजेट वाढव जरा. घेतली काय रेंज फॉर्च्युनर बोलत होते ह्यो. फॉर्च्युनर घेतली काय माझ्या अगोदर? सोबत आहे, सोबत फॉर्च्युनर आपली सोबत घेणार आपण दोन्ही लवकरच. काय चाललंय गेसिंग अजून? हे ट्रेलर आहे अक्षय शेठ, आत्ताच इथलंच ट्रेलर आहे. आजच पिक्चर रिलीज होणार आहे. आजच पिक्चर आहे का? पिक्चर आहे अजून, हा ट्रेलर आहे अजून. Trailer आहे का? हा ट्रेलर आहे. फॉर्च्युनरच आहे अरे ट्रेलर आहे ते. नाही रे, 10 लाख कमी म्हणतो. नाही भाऊ, Guess fraud. कर भाई. हा आता एवढं सावचुरी लागलं ते. टोयोटा दिसली मला. अरे मग 10 लाख कमी किती फॉर्च्युनर मधून? येस यार. अरे यार, अरे टाटाची नाही रे दादा, ही टोयोटा आहे. टॉप मॉडेल. टॉप मॉडेल. अरे यांचा व्हिडिओ घ्या रे. असतं मग एंगेजमेंट असते तर. पण तू पण एवढा म्हणलं आयला कपडे पण घे नाही का, रश्मीकडे पण घ्यायला कपडे बिपडे, मदरला बी घेऊन गेलाय. म्हणलं आयला काहीतरी दिसतंय शा. मग तेव्हा तुला अचानक काय वाटलं? एंगेजमेंटचा धप्पा आहे. हा. मग मी थोडा जरा नाही का 50% आधी काय वाटलं? पहिलं काय वाटलं? पहिलं वाटलं फार्म हाऊस. फार्म हाऊस घेतले. कशावरनं वाटलं? लोकेशन वरनं पाठ. लोकेशन वरनं सगळे फार्म हाऊस दिसते ते तिकडे. हा. त्यामुळे एक 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 नाही का नाव आम्ही घेत आलो. मला वाटलं फार्म हाऊस घेतले पहिले. पहिले केकेला गेलो, तिथं वाटलं आम्हाला असं असं. तिथून पुढे आलो, मग काय बोर्ड दिसायला लागले आईसलँड हे ते. म्हणलं भाऊ याचे जवळ आले हेच हेच मग मला नंतर ह्यो म्हणतोय ना बँकवेट दिसलं मला, बँकवेट. म्हणलं भाऊ यांनी लग्न केलं वाटतं. ह्यो काय म्हणतोय एंगेजमेंट केली भाऊ अक्षर 100% माहिती का सर एंगेजमेंट. मग मी म्हणलं अरे हे काल तिकडे गेले होते कपड्याच्या रश्मीकडं. म्हणलं भाई 100% मदरने इकडे येऊन एंगेजमेंट कसं काय? काय माहिती इकडं कुठं फार्म हाऊसला एंगेजमेंट. नाही महाराजांसाठी काय हा इकडं? म्हणलं काहीतरी असन विषय डोक्यात टॉपिक. नंतर मग म्हणलं आणि इथं आल्यावरती दिसला ना मग एअरपोर्ट. मग इथं आल्यावर direct म्हणलं इथं. लाल पाकळी दिसली म्हणला का बाय बाय बाय. आणि ते तर म्हणतोय आता ही फक्त एक पाकळी आहे, अजून तिकडून असं येतोय. इथे साखळी यायची. बाई मनातली गाडी घेतलीस तू खरंच. पाणी बी नाही हल्लं पाहिजे रे पोटात लागेल. आपल्यासाठी ते आहे पाणी ज्यूस. त्याच्यावरच आम्ही व्हेजिटेरियन माणसं काय आता. हे बोलवा ना, पिक्चर बोलवा लवकर. चालू आला पिक्चर जवळच येतोय. पिक्चर अजून काय पिक्चर आहे? तोपर्यंत काय होतंय का काढायचं होतं ते होईल ना. नाही ना, आता याच्यासाठी बोलून घेऊ, बदल करून याला जाऊ दे, त्यानंतर आपण निवांत होईल. ठीक आहे. तिकडे बी पोरं थांबले आहेत अर्धे. काय आहे आपलं नाही कोण वाटतं तिकडे. आपल्याचे ते आता फोन केला पळायला सगळे माग. आता येतात काहीतरी. अरे बाबा अजून काय आता धप्पारी नाही, नंतर नाही, आणतो नाही, का? हाणतील इकडं आम्हाला येऊन बाबा. आधीच याने हे केला बाबा. त्याला म्हणलं, इकडे कुठं नक्षलवादी धंदा चालू केला रे याने. म्हणलं. काय बघ, काय पण हा, नाही. याने मला काल फोन केला रात्री. हे मला म्हणतोय काय गेले रिसॉर्ट बिसॉर्ट घेतलाय. नाही म्हणलं काय तुझं काय करतो? location म्हणलं, भजे दिलंय का विकणार आहे तुझं तिकडे. location? म्हणलं भजे विकणार आहे. म्हणलं एवढा लांब गेला भजे विकायला. हा आता धंदा आहे म्हणलं करावं लागेल. तुझं लोकेशन दिलंय का? के फॉर्म कुठं तरी अडकलो आम्ही. हा तो माणूस आला चाकणार लंगडत. म्हणलं भाऊ इथं काहीतरी स्टॉट आहे. पळवलं गाडी. फसवले माहिती मुद्दाम तुम्हाला आहे का नाही. अजून एवढं बोलते अजून माझ्या फादरला कळून झालं काय विषय वडील देत माझे. काय कळून झाले काय चाललं काय चाललंय काय अजून एक काहीतरी गप्पा. नाही नाही आपली गाडी माहित नाही कोणती. मदरला डायरेक्ट चावी हातात देणार. आवाज येतोय मला तू काय बोलतोय. तरी बी नाही कळत रे विषय गंभीर आहे. जरा येईल फादर जरा झाले आता. काय कळलं तुम्हाला सगळं माहिती आहे. तिकडे नाही माहिती रे, हे माहिती झालं मला. आई बिल्टअप करतो जरा. बिझनेस चालू झाला. ड्रम उडवा तुमचं ड्रम. यार का तिथपर्यंत जाऊन दिसत नाही का? काकी ते 8 किलोमीटर जात. हा हो बापरे. आई नाद लय मोठा आहे पण झेपत नाहीये. किती कापड लावता लावता 1 तास गेलाय कापड लावता लावता.
इकडनं लावलं की तिकडनं उडतोय, तिकडं लावलं की इकडनं उडतोय. काय चाललंय काय? हात केला पाच झालंय पण बाय नाही जात. टेन्शन I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna 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 fall in love. I just wanna have some fun. Yeah. ह्याच्यातून एकच सांगायचंय मला की हे जे केलंय तू ह्याच्या माग एकच आहे की सगळ्यांनी शिकावं त्यातनं की आपलं जर काम आहे तर फक्त तेवढ्यावरच लक्ष द्यावं, बाकीच्या इकडं कधीच हा लक्ष देत नाही. कुणी असू दे, शेजारी कोण राहतंय आमच्या इथं सुद्धा याला माहित नाही. जर स्वतःकडे लक्ष दिलं तर ही प्रगती होती. किती बोला त्याला, काही करा, काही करत नव्हता, पण फक्त स्वतःच काम करत होता. मला माहित पण नव्हतं की रात्रीचा जातोय. आलो आलो आलो, कधी कधी शिव्या पण दिलेल्या आहेत त्याला मी, तरी पण काय नाही सांगितलं नाही. याला सवय आहे घाण की गपचूप धप्पा द्यायची. गपचूप बड्डेला पण असंच करतो हा. बड्डेला पण ड्रेस सुद्धा कधी आणलेला सांगितलेला नाहीये. त्याच्यामुळे हे मला वाटतच होते, मला तर अजून तर मला बी खरं वाटत नाही वाटत हे, पण मला वाटत होतं काहीतरी लग्नाचं काहीतरी आहे. ह्याच्या मित्रांना पण तेच वाटत होतं की लग्नच करतोय की काय. अजून बी काय मला म्हणजे खरंच जरी तुम्ही मला म्हणला तरी मला काय अजून तरी काय खरं खरं वाटत वाटत नाही. कारण काय आहे, आजची कंडिशन आहे एखादी मोटरसायकल खरेदी करायला म्हणलं तर मग एक महिना आधी विचार सगळीकडे करावा घे, लागतो. सगळीकडे घे. डायरेक्ट 30 ला घे, लगेच इकडे अजून 20 लावले, 30 लावले की झाले कोटी रुपये येतात आले. 35 30 आले ना डायरेक्ट 1 कोटी रुपये. जावा आता 1 कोटी रुपये घरी घेऊन डायरेक्ट. कोण कुठे ठेवायचं म्हणा. पहिली कार मीच घेतली. 80 माणसात आमच्या गावाकडे आणि सगळ्यात आमच्या घरात हा गाव हाच आहे. जो हा गाव असतो तो काहीतरी करून टाकतो. आमच्या अख्ख्या खानदानात पहिली गाडी पण मीच घेतलेली 4 वर्षात. 80 माणसाचं कुटुंब आहे आमच्यात. पहिली ह्याचीच गाडी, सगळे म्हणायचे काय ते मोटरसायकली आहे त्या व्हिडिओ काढतो, चार व्हिडिओ. चाकी म्हटलं तर. पप्पा काय म्हणायचे, व्हिडिओ काढतो, व्हिडिओ. विमान घ्या आता. घ्यायचंय लवकरच. सून हे सूनबाई आणणार आहे का सून? 2 वर्षात काय होणार आहे? पण विमानासोबत सून. 2 वर्ष भाऊ बघा फक्त काय होणार आहे. विमान आहे, 2 वर्ष फक्त 2 वर्ष. रात्रीचे दिवस आणि दिवसात रात्र नाही गेले ना, 2 वर्ष फक्त थांबा आता. 2 वर्षात काय लेवल आहे ते दाखवतो. इथं सुरुवात आहे, ही फर्स्ट स्टेप आहे माझी. सुरुवात आहे फक्त आता, थोडे दिवस अजून. लय प्लॅन केलाय भाई. आहे का आशीर्वाद आहे पांडुरंगाचा, दत्त महाराजाचा, फुल आहे का? आई बापाचा आशीर्वाद असले माणूस काय बी करते. एकदा फक्त इनोवा काय काय विचार केले तुम्ही? इकडे क्लोज आहे ना तू. इनोवा घेतली हे मला माहिती आहे, कारण पुढे आरडी आहे ना ते विषय खड्डा खांदून आम्हाला गाडायला बोलवलंय आम्हाला. आता व्हिडिओ मध्ये नाही बोलू शकत ते आपण त्या गोष्टी काही. मग काय विचार केला तू? काय बिझनेस केलास? बिझनेस कसला मी याला जागा घेतली असेल. तुला काय वाटतं? मला वाटलं फार्म हाऊस टाकला, फार्म हाऊस टाकला असेल किंवा काय असेल नाही. मला वाटलं की मस्त फार्म हाऊस टाकला असेल. अक्षय ते आलते, आदित्य सातू झालं, त्यांना काय वाटलं माहिती? लग्न एंगेजमेंट आहे माझी. हे पण वाटलं होतं 100% एंगेजमेंट त्याला वाटलं. काय मला काय माहिती का, Bank paid travel चालू केली. कारण सगळ्या गाडीवर नंबर प्लेटच बघितली ना मी. अरे ती यांना सांगितलं की काय म्हणलं, माझं शिवनंदन आहे म्हणजे आपण गाडी शिववंदन आहे नाही का. तर मी त्याच्यामुळेच म्हणलं की शिवचं नाव लागलं म्हणजे ही गाडी आपली, कारण बोली बघते आपण, महाकाल बघते, त्यामुळे म्हणलं की ही गाडी आपलीच आहे. भाऊ काय मग लेला टाकला, कोणती घ्यायची का भाऊ?
इथूनच का भाऊ? 24 चालली ड्रायव्हर मीच आहे ना त्याचा, मला नाही सांगितलं जा म्हणून त्याच्यावरती. हा? आत्ताच आमचं बोलणं झालं, भाऊ चाललो होता आता ट्रेननी, भाऊ म्हणला आता गाडीच घेतो, आता गाडी पण आहे भाऊ. हा भाऊ. हे आपले उज्जैन गिरनार बाकी सगळे. अच्छा. उज्जैन गिरनार तुला सांगतो खाटूश्याम सगळं सगळं ते चालतात. आणि खाटूश्याम नंतर आहे ना तुला सांगतो ते 4-4-5-5 रणथंबोर पण ते नाही हे माताचे माणसं आहे. 30 किलोमीटर राहिलं होतं आमचं, विचार कधी. एक वाजले. अरे आम्ही वेळ वेळ भेटला ना, वेळ आम्हाला प्रॉपर वेळ देता येईल ना, आता तुला आम्हाला आहे का नाही. लावले आता त्यांनी गाड्या. काय करायचंय? चला. तिन्ही गाड्या आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्स लावणार आहे का? लावून टाकले सगळं झालं. चालू आहे. हा का? कुठं थांबायची? काय थांबायचं बघा गाड्या गाडी बघणार ना, तिला पूजा करून जायचं. पूजा करायची आता. आता काय करायचं सांग हा बरं करा. पाण्याची बाटली पाणी आहे का आपलं? पाणी आई बाटली द्या. तिन्ही गाड्यांना 3 फोडावं आणि चांगली डिमांड आहे. तिन्ही गाड्यांना कम्फर्ट नाही भारी. प्रत्येक सीटला एसी, प्रत्येक सीटला चार्जिंग सीट मध्ये सगळ्याला पाणी थोडं टाकायचं कशावर तिथं त्याच्यावर. गाड्या नको करत बसू, एकाच गाडी कर आणि बाकी वळून घे. लय नको टाइम घालू, टाइम नाही आवडत. ऐका ना, हे वाटलंच तर ना, इथं गाडा काय वरतं कापरच लावा कापर आणि पेटते. चप्पल काढा मग. आपल्याला माहित नव्हतं तरी पेढी घेऊन आलं इथं काय. दगड भरले दगड. आपल्यासाठी त्याच्यासाठी नाही. आता घेऊन जावा डायरेक्ट खातात ना माझ्या. अरे इकडे द्या रे. दगड का? इकडे नाही भाऊ, पेढे. चला. भाऊ ही गाडी घेऊन भाऊ गेलता रामेश्वरमला, धनुषकोडीला. नवीनच घेतली शोरूम मधनं. त्यानंतर आजच निघाली का? तशी नाही, पळवली गाडी तिकडे तिरुपतीचा रोड नाही का? हा सरळ सरळ वाला. ओके बस. चलो चला या चला चला लेह लडाख चला. चला पनवेल. अरे राहू दे ते. अरे लगेच यायचंय बाबा, लगेच यायचंय. चला चल भरा की चला. चला टाकले चला. चला कशाला लगेच यायचं आपल्याला. खाल्लं राऊंड मारून यायचे रे. मदर बिदर आहे ना इथं. पाय किती पण पाहा तुम्ही. तर तुमचा प्रवास सुखाचा राहू ही माझी देवाला चरणार्थी प्रार्थना. तर मला तुम्ही एक रिव्ह्यू द्या, तुम्हाला गाडीमध्ये कसे वाटत आहे तर प्रत्येकाने सांगा. झोपतो मी मला बसले वाटत एकदम कम्फर्टेबल आहे. तू नाही कंडक्टर तिकीट काढा. तिकीट काढायला लय भारी, एक नंबर गाडी. लय भारी म्हणू शकत नाही काय पुढं. लय भारीच्या पुढे काय म्हणू शकत नाही, एवढं भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय गाडीमध्ये बसून? 1 नंबर गाडी, स्वच्छता वगैरे, एसी म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. पाय ठेवायला वस्तू जागा वगैरे आहे, हॉटेल्स वगैरे ठेवू शकतो. आणि मोकळं वाटतंय एकदम मोकळं. वरती जागा पण खूप आहे. उभं राहून डान्स करू शकतो मस्त. लगेज बिगेजसाठी एकदम मस्त जागा. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एसी चालू करू शकतो. लाईट चार्जिंग पोर्ट आहे.
मेन चार्जिंग बोर्ड आहे. मेन चार्जिंग पोर्ट आहे, गाडीमध्ये स्पीकर्स पण आहे, गाडीला हे पण आहेत, पडदे पण आहेत. एकदम क्वालिटी पडते, क्वालिटी. आणि असे क्वालिटी डोंगर पण बघायला भेटतात. थांबा कट केलं घ्या एकदा काय क्वालिटी डोंगर बघा तिथं क्वालिटी डोंगर आहे इथं. मला तेव्हाच तर मालक आहे, त्याला काय विचारतो. मर्सिडीज बेनचा फील येतोय, एकदम लक्झरियस. आणि रोहितने ही गाडी घेऊन खूपच छान काम केले माझ्यासाठी तरी. आपलीच झाली ना आता. फिरवा. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. रोहितने घेतलंय म्हणजे जरा मजा केली पाहिजे. अरे गाणं दुसरं लाव ना. तर जेवायला आलेलो आहे आता आम्ही. आहे का स्टोरेज आहे का? खूपच आम्ही हे झालंय, अस्तव्यस्त झालंय. डायजेशन नाही का, पोटात गुडगुड येते ते. स्वस्त असतं. मस्त तेच. रोहित शेट आता थोडं बास करा, आता थोडं पोटा पाण्याचं बघू आणि नंतर निघू मग आपलं उज्जैन, कृष्णेश्वर, काय ओंकारेश्वर, कुठं रे अजून जायचे सगळीकडे जायचे. महेश्वर भाऊला सगळीकडे घेऊन जायचे, मस्तपैकी दर्शन करून द्यायचे भाऊचं. जे आले त्यांच्यासाठीच आहे, जे नाही आले त्यांच्यासाठी काय नाही. सगळे बंद आहे. सुमित बी आहे, सुमितचा नाही काय विषय. हे मी ह्याचं म्हणतोय, शिल्पा, गायत्री यांचं म्हणतोय मी. बघताय ना खाजोयांनो, बायकोला यायचं होतं. काय नाही बायकोची साईड घेऊन तुला साईड नाही माझ्या बायकोला मागं लागली होती माझे, पण मीच तिला जरा नाही का थोडं हे केलं. म्हणलं बाळ पण आहे, तू एकटी आहे, परत मम्मी पण नाही आहे, तू कसं मॅनेज करणार. आणि एवढ्या सगळ्या याच्यात नाही होत. ती मध्येच कुरकुर करणार. तिला झोप आली ना बाई, तिला झोळीतच टाकू लागतं. झोप आल्यावरती ती अशी झोपत नाही. अशी झोपली की थोडा वेळ बघतं, परत उठली गेलं कुरकुर चालू आहे. मग तिला ती सवय लागली नाही का झोपायची. जे पण असेल ते. गायत्री पण काय नाही गायत्रीचं नाही माहिती भाऊ मला. गायत्रीने दिलं डच, तिला बी आता डच द्यावं लागेल. त्या मला काय रक्षाबंधन भाऊबीजला फोन करू नको. सासरी गेलेली आहे, उगाच तिला येड्यात काढू नका. सासरी गेली. सासरी गेल्यावर पुरीला सगळं रक्षाबंधन कधी रे? लक्ष द्यावं. काय माहिती. गावात चल तिकडे उज्जैन बिज्जैनला. नाही मी असं बी नसतो रक्षाबंधनला गावात. तर लवकरच आम्ही ट्रिप ठरवतोय. म्हणजे आपलं तर बाकी चालूच आहे आता इथून पुढं, पण आमची स्पेशली ठरवतोय, प्लॅन करतो आता. सुमित आतापासून बॅग घेऊन आलाय म्हणतोय. सुमित का थांब. सुमितने आधीच डोक्यावरचं ओझं हलकं केले. फिरायला काय जायचं. म्हणणं आहे तुझं? कधी यायचं? आवडलं भाऊ नियोजन. आवडलं का? काय तुझं काहीतरी मतभेद मांड आहे. अरे काहीतरी मेन मुद्दे बोललं नाही. काय कसं वाटलं तुम्हाला जे पण मी चालू केलं? काहीतरी सांगा हे सगळे. आता आम्हाला निघायना ना आतनं नाही का, आम्हाला डायरेक्ट असं हे शॉक झालं. झालाय का? शॉक नाही. शॉक काय होणार? शॉक म्हणजे कोणाला बसतो हेडे शॉक. शॉक जे खरे मित्र असतात त्यांना शॉक नाही बसत. ते अशा आतून नाही का असं हे असतं ते. हे राव काहीतरी चालू केले आपल्या भाऊनी, ते बी 1 2 3 धमाका दिलंय. खुशी, त्यातली खुशी असते ना, त्यातनं बोलता येत नाही, शब्द चुकीचे निघतात. जवळच्या मित्रांचं काय असतं, अरे आता नाही भारी, आपली मजा आहे, असं असतं. आमची मजा नाही. आम्ही मेच्युअरवाले फ्रेंड आहेत. आम्ही मेच्युरिटीवाले. फिरायला फिरायला तर असतं, फिरायला मला वाटतंय पण देवर तुला नाही वाटणार का? पण आमची मेच्युरिटी वेगळी आहे. आम्हाला ते आतनं असं झालं की नाही का, काहीतरी रोहितने केलंय बाई. काय रे तो ते पैसे छापणार आणि आपण मोजणार. मी काय म्हणते, तुझं काय म्हणणं आहे? मी बॅग घेऊन आले पैसे ठेवायला. पैसे ठेवा बॅग घेऊन. खिशात नाही बसणार. रवी भाऊ म्हणते ड्रायव्हरचं काही टेन्शन घेऊ नका. ड्रायव्हर आहे मी आसपास तुमच्या गाडीवर, फक्त मला घेऊन चालायला दाखल ना. तुझं काय म्हणणं आहे? बॅग घ्यायच्या हातात तुम्ही घेऊन जाणार, फक्त पैसे भरणार आहे. काय रे भामटे, काय म्हणणं आहे तुझं? थोडं जेवलं जेवलं सांगतो का? पहिले जेवणावर लक्ष दे. हा काय तुझं काय म्हणणं आहे? मला भूक लागली. बोललो मी. येतं तवर आपले हिसाब कर. काढायची ते आणायची. काय चालू आहे तिकडे?
हाय बाई तुम्ही मी म्हणले झोपला तू लावलंय का कापूर पेटवा हा पेड आणला पेड्याने हा तीन गाडी त्याच्या संपल्या काय सांगतो अंगावर येतो मोठं काढलं अजून पाहिजे अजून द्यायची ही पहिली ट्रिप फ्री मध्ये असणार या पार्टी हा असे मस्त आहे एकदम आम्ही असंच केलं पेटवलं डायरेक्ट वाळून तसे राहतो पुन्हा त्या गाडी लावू काढलं होतं तू काय करायचं पाणी नाही कोरडं शंकराला मानतो ना म्हणून आणि तेवढं गेलं का माझं लावा मोर लावा पेटवा नाही लावून टाका कोण ह्या का अच्छा पहिले फोटो निकालो हमारा गाडी समोर थांबा फोटो काढतो गाडी समोर थांबा फोटो काढतो हा व्हायरल करणार व्हायरल व्हायला पाहिजे ना झाले सगळे झालं का तुझं हे सकाळ धरणं डोकं बरावं आधी बघू दे तरी मलाच माहित नाहीये या बसा पण जायचंय नक्की हे मात्र मी तर पहिली येते बघा घरी सोडा सगळ्यांना कुठं जायचं सांगा आता जायचंय का हाय का परवानगी करते लोणावळ्याला फ्री झाले बुकिंग दाखव म्हणलं गाडी दाखव काय काय करू सांगा चला माहिती
तू कश्मीर जा सकते हो, लद्दाख भी जा सकते हैं, जम्मू कश्मीर नाही आता बसलो आम्ही आता ना गाडी बघितली ती पण तशीच आहे, ती पण तशी नाही आता याच्यात बसलो की तिकीट मध्ये एवढं भेटतंय. एक गोरा आला पाहिजे, फोटो पाहिजे. फ्लॅश लावायची का मला फोटो पाठव. हा तू मला पाठव, मग मला फोटो. मावशींच्या हट्ट सोनी लवकर plan कर ना काहीतरी, सोनी कर ना काहीतरी. आता नक्की करूया. आता लांब आवडतं म्हणून तर एकाने हाऊस केली ना मग आई. त्याला पण यशच वाटलं ना. असंच बाबा आईची स्वप्न पूर्ण करत जा, आईवर लक्ष देत जा आणि बरंच कष्ट काढले आई मला ठेवतो बोलतच नाही मला ठेवतो एकदाच करतो, सांगतच नाही कुठली गोष्ट असे. असंच पाहिजे, काहीतरी करून दाखवून शांतच राहतो एकदम अचानक करून दाखवतो सगळं. धमाका आम्हाला असं आवडत नाही सारखं हा तसंच आहे. तसं आहे का आईच आहे तुमच्यासाठी काय त्यांचं काही संपणार नाही मित्रांनो. आता निवांतमध्ये आपण बोलू. आता आजचा व्हिडिओ एंड न करता थोड्या वेळाने आपण परत बोलू, आज नाही उद्या सकाळी. आता खूप थकलोय, भेटूया. तर शिवसकाळ मित्रांनो, हर हर महादेव. तर सकाळ झालेली आहे आणि आता मी व्हिडिओ एडिटिंग चालू आहे, आमची पोस्टिंग करायची आहे. आणि एक व्हिडिओ एडिट झालाय तर मदर फदर दाखवते बघा. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जिथून त्यांच्या स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, तिथून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आणि माझ्या साम्राज्याची सुरुवात करतोय. हाय का भारी का? मस्त मस्त मस्त. चला जमीन तुला हे येत ना. जे पाहिजे ते आहे त्याच्यामध्ये महाराजांचं ते सगळं वस्तू. कन्सेप्टच आपलं हिथून येतं, हिथून. ए आय नाही गाईज, इथून जेव्हा तुम्ही करता तेव्हा असंच होतं. चला ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.